जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपला स्टिकर मराठी पोलीस भरती युट्यूब चॅनल। तर महत्वाची अपडेट आहे, ऍक्च्युली वर्तमानपत्रातलं कात्रण आहे तुमच्या समोर मी घेऊन आली आहे। समोर आपल्याला नाव मोठं ठळक अक्षरात दिसत आहे की पुणे कारागृह पोलीस भरती रखडलेली आहे। तर या बाबतीत महत्वाचं कात्रण आलेलं आहे, तर तीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते। जी काही ऑफिशियल अपडेट असेल, काही वर्तमानपत्रातली न्यूज असेल, तर सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम मी व्यवस्थित करत आहेच। तर ही महत्वाची अपडेट आहे, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। काय आहे नक्की याच्यामध्ये, तर बघा 2022-23 ची जी काही एक्झाम होती 2024 ला आणि मुंबईमध्ये 2025 ला सुद्धा झालेली आहे। सगळ्या एक्झाम 2022च्या सगळ्या जिल्ह्यांचे पेपर वगैरे झालेला आहे। मुंबई बँड्स पण बाकी, ते पण 29 ला होणार आहे। राहिली फक्त आता पुणे जिल्ह्याची जी काही कारागृहाची लेखी परीक्षा, काय ग्राउंडच अजून झालेला नाहीये। तर ही भरती जी काही रखडलेली आहे त्याबाबत नक्की काय विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे ते सगळं आपण थोडक्यात याच्यामध्ये पाहणार आहोत। तर बघा, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी 513 जागांसाठी जी काही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती 1 मार्चला, त्याच्यासाठी 1,30,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता। ठीक आहे, 10 महिने झाले तरी सुद्धा काहीच प्रशासनाकडून मैदानी चाचणी किंवा लेखी परीक्षेसंदर्भात कुठलाही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाहीये। त्यातच आता गृहमंत्री यांच्याकडून नवीन पोलीस भरती 850 पदांची नवीन पोलीस भरती पुण्यासाठी होणार आहे, पुणे जिल्ह्यामध्ये असा घोषणा केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे। आपल्यासाठी जेवढं महत्वाचं ते सगळं तुमच्यापर्यंत इथं मांडत आहे। हे असंच्या असं कात्रण मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेलं आहे, टेलिग्रामला स्टिकर मराठी चॅनलला टाकलेला आहे, पाहून घ्यायचे व्यवस्थित। तर बघा, विद्यार्थ्यांमध्ये अनेक महिन्यापासून या भरतीसाठी तयारी केली आहे, मैदानी चाचणीसाठी सराव तसेच लेखी परीक्षेची तयारी करण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर या प्रक्रियेसंदर्भात अद्याप कोणतीही हालचाल न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। ऑफकोर्स दुसरी भरती येईल आता असं म्हणतात 2023 ची, तरी अजून 2022 ची आपली पुणे कारागृह रखडलेलीच आहे, त्यामुळे विद्यार्थी नाराज असणारच। ठीक आहे, त्याच्यानंतर पाहूयात, दरम्यान 17 जानेवारी रोजी गृहमंत्री यांनी पुण्यात नवीन पोलीस भरती 850 पदे भरणार असल्याची घोषणा केली होती। त्याचबरोबर सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 7,500 जागा भरणार आहे हेही आश्वासन त्यांनी दिले। म्हणजे पुढच्या भरतीची तयारी चालू झाली असं सांगितले, चालू करणारे लवकरच असं सांगितलंय। पण आधीचीच भरती मात्र 2022-23 ची आपली पूर्ण झालेली नाहीये पुणे कारागृहाची। ओके, इतर पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण होऊन निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रेही देण्यात आलेली आहेत। मात्र पुणे कारागृह पोलीस भरतीचा अजूनही ठोस निर्णय घेतला गेलेला नाहीये, म्हणून 2022-23 च्या भरतीसाठी तयारी सुरू विद्यार्थ्यांनी ठेवावी की नव्या भरतीच्या प्रतीक्षेत राहावे, असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये आहे। म्हणजेच काय, पुढच्या भरतीची तयारी चालू झाली तरी मागची भरती झालेली नाहीये। 10 महिने झाले, पोरं रोज ग्राउंड करतायत, रोज अभ्यास करतायत, अजून किती दिवस हे चालायचं? बरोबर आहे ना, किती अभ्यास करून करून करणार माणूस? असंही नाही की अभ्यास सोडून द्यावा, भरती झालेली नाहीये अजून आणि ती होणार आहे पण डेटच माहिती नाहीये। बरोबर, त्यामुळे विद्यार्थ्यांचं असं झालंय आता की नवीन जी काही भरती येणार आहे 850 जागा पुण्यामध्ये रिक्त आहे त्या लवकरच भरणार असं सांगितलंय। पुढे परत 7,500 जागा निघणार आहेत असंही सांगितलंय। मग पुढच्या भरतीची तयारी करू की मागच्या भरतीच्या याच्यावरच राहू की भरती निघेल नक्की काय करायचं विद्यार्थ्यांनी, असं विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे। ठीक आहे, तर बघा, हा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे। प्रशासनाने या प्रक्रियेबाबत तातडीने निर्णय घेऊन परीक्षेच्या तारखा जाहीर कराव्यात, जेणेकरून मेहनत त्यांची व्यर्थ जाणार नाही असे विद्यार्थी म्हणतात। या संदर्भात अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही। बघा, आपली मेहनत व्यर्थ तर कधीच जाणार नाहीये, कधी ना कधी भरती होणारच आहे। पण मुद्दा असा आहे की आपली आधीचीच भरती राहिली, मुलांनी फॉर्म भरलेत, पैशाचे एवढे गेलेले आहेतच। ठीक आहे, पैशाचं एवढं काही वाटत नाही, पण आपण जेवढा अभ्यास केलाय तो अभ्यास किती दिवस अजून करत राहायचा? जशी जशी एक्झामची डेट वाढत जाते तसा तसा अभ्यासही वाढत जातोय ना। प्लस आपला करंट अफेअर्स रोजच्या रोज आपल्याला अभ्यास करायचा आहे, म्हणून मुलांनाही असं वाटतं आणि आपल्या सगळ्यांनाच असं वाटत आहे की लवकरात लवकर पुणे कारागृह बद्दल जे काही असेल तर ऑफिशियल अपडेट यावी म्हणून। ठीक आहे, तर ही अपडेट जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। अजून जे काही अपडेट येईल तर ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। थँक्यू।